नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ। तर या व्हिडिओमध्ये आपण अक्षय तृतीयेच्या दिवशी काय उपाय करावे, काय तोडगे करावे ते जाणून घेणार आहोत। तर अक्षय तृतीय 3.5 मुहूर्तापैकी हा एक असा शुभ दिवस व चांगला दिवस मानण्यात आलेला आहे। या दिवशी आपण जे काही कार्य करतो नक्कीच ते फलदायी ठरतं। तसेच हे जे उपाय आहेत हे ज्योतिषशास्त्राप्रमाणे असणार आहेत, तर नक्की आवर्जून तुम्ही करून पाहू शकतात। जोपर्यंत आपण अनुभव घेत नाही तोपर्यंत त्याचा परिणाम काय आहे तो आपल्याला समजणार नाही। त्यामुळे नक्की तुम्ही आवर्जून हे उपाय करून बघा, अनुभव घेऊन बघा। तर सुरू करूया। सगळ्यात आधी अक्षय तृतीयाच्या दिवशी जी धनाची देवी माता लक्ष्मी आहे हिची सेवा अर्चना ही नक्कीच करावी, ती नक्कीच फलदायी ठरते। तर सेवा अर्चना म्हणजे काय, तर जशी आपली जी नॉर्मल पंचोपचार जी पूजा आहे ती तर करावी, पण काही मी अशा गोष्टी विशेष सांगणार आहेत त्या देखील तुम्ही करून पाहू शकता। तसेच या दिवशी श्री सूक्ताचं पठण नक्कीच करावं, 16 वेळेस किंवा 11 वेळेस श्री सूक्ताचं पठण नक्कीच करावं। तसेच माता लक्ष्मीला जे मखाने आहेत याची माळ नक्कीच अर्पण करावी, यामुळे तुमची अडकलेली कामे नक्कीच पूर्ण होतात। तसेच कमळगठ्ठ्याची माळ मंदिरामध्ये जाऊन तुम्हाला हा प्रयोग करायचा आहे। जी कमळगठ्ठ्याची माळ आहे ही माता लक्ष्मीच्या मंदिरामध्ये जाऊन तुम्हाला अर्पण करायची आहे। तुम्हाला कितीही पैशा संबंधित अडचणी निर्माण होत असू यातून तुम्हाला त्वरित मुक्तता नक्कीच भेटते। तसेच या दिवशी तुम्हाला जो चांदीचा कलश आहे हा नक्कीच खरेदी करायचा आहे, यामुळे घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्य नक्कीच निर्माण होतं। तसेच घरामध्ये जर बरकता नसेल, कारण की पैसा स्थिर राहत नसेल, तुम्ही पैसा कमवत आहात पण घरामध्ये पैसा स्थिर राहत नसेल, तर तुम्हाला एक तोडगा सांगते, हा देखील तुम्ही करून पाहू शकता। तर या दिवशी शुद्ध गाईचा तुपाचा दिवा तुम्हाला लावायचा आहे। तर हा दिवा कुठे लावायचा आहे, त्या मुख्य दरवाजाच्या समोर। त्यामध्ये तुम्हाला थोडीशी हळद घालायची आहे। हा एक असा छोटासा एक प्रयोग आहे, नक्की तुम्ही आवर्जून करून। पैसा कुणाला नको आहे, या दिवशी तुम्हाला एक तोडगा करायचा आहे। हा तोडगा कशा प्रकारे करायचा आहे चला बघा। तर सगळ्यात आधी 11 ज्या कवड्या आहेत त्या तुम्हाला घ्यायच्या आहेत। पिवळ्या कवड्या जर असतील तर अतिशय उत्तम ठरेल। त्यामध्ये तुम्हाला जो पारा आहे हा भरायचा आहे। ज्यांना शक्य होत नाही पारा भरणं, तुम्ही नॉर्मल देखील कवड्या यूज करू शकतात। एका लाल कपड्यामध्ये बांधायच्या आहेत व माता लक्ष्मी समोर ठेवायच्या। या कवड्यामध्ये माता लक्ष्मीला आकर्षित करण्याची शक्ती नक्कीच निर्माण असते। यामुळे घरामध्ये लक्ष्मीचा प्रवेश होतो, घरामध्ये पैसा येतो, घरामध्ये पैसा स्थिर राहतो, घरामध्ये बरकता येते। छोटासा हा एक तोडगा आहे, एकदा नक्कीच करून पाहू शकतात। जर पारा भरून जर हा तोडगा केला तर याचं फळ जे आहे हे तुम्हाला 4 पटीने नक्कीच बघायला भेटतं। तर आवर्जून हा देखील उपाय तुम्ही ट्राय करू शकता। तसेच या दिवशी तुम्हाला माता लक्ष्मीच्या ज्या पादुका आहेत त्या घरी नक्कीच घेऊन यायच्या आहेत। चांदीच्या छोट्या साईजच्या तुम्हाला पादुका बनवायच्या आहेत व घरामध्ये आणायच्या आहेत। यामुळे घरामध्ये माता लक्ष्मीचा वास राहतो, घरामध्ये माता लक्ष्मी राहते, घरामध्ये पैसा स्थिर राहतो, घरामध्ये सुख समृद्धी राहते। तसेच अजून एक तुम्हाला उपाय सांगते, जर पितरांचा त्रास होत असेल तर अर्थात अन्नदान हे नक्कीच करावं या दिवशी, हे सर्वात श्रेष्ठ मानण्यात आलेलं आहे। पितरांचा जर त्रासातून मुक्ती हवी असेल तर अर्थात अन्नदान हे सर्वात श्रेष्ठ आहे। तर या दिवशी नक्की आवर्जून तुम्ही अन्नदान करा, याचा प्रभाव नक्कीच तुम्हाला बघायला भेटतो। तसेच ज्यांचं लग्न जमत नाही किंवा लग्नासंबंधित प्रॉब्लेम आहेत, मनातल्या इच्छा पूर्ण होत नाही आहेत, तसेच तीळ, तूप, वस्त्र किंवा गूळ यापैकी वस्तू तुम्हाला दान करायचे आहेत। यामुळे तुमची अडकलेली कामे पूर्ण होतात। लग्नामध्ये अडथळा जर येत असेल त्यातून देखील तुम्हाला मुक्तता नक्कीच भेटते। छोटेसे हे उपाय आहेत, नक्कीच तुम्ही करून पाहू शकता। जर व्हिडिओ आवडला तर नक्की आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।